गंगाधर नाना आणि मनोज दादाही मागा बोलले की सरसकट मिळवून दाखवा, सरसकट मिळवून दाखवा. अहो, हा शब्द तुम्हाला सांगितलाय कोण? तुम्हाला प्रत्येक वेळेस कुणीतरी कानात शब्द सांगतो आणि तुम्ही तो महाराष्ट्राला पण सांगायला तुम्ही बघताय. तुम्ही सगळे म्हणालात सोयरे आधी असं नाही म्हणला. इथं हो, असं कित्येक नाही. वेळा. हो, नाना ऐका. सगळे सोयरे हा. म्हणला तो विषय सोडून दिला. आता नव्यानं पुन्हा हैदराबाद गॅजेटर आणला, कोणतर कानात सांगितलंय, तो विषय संपला. माझं म्हणणं आहे की आता मान्य करा, जसं सगळे सोयरे सोडलं तसं हैदराबाद सोडा. सरसकट वगैरे घालता येत नसते काही. मराठा हा शब्द ओबीसीची यादीत ऍड करायला पाहिजे होता. ती मागणी आपली असायला पाहिजे, हे मी जरांगे पाटलांना अनेकदा सांगितले. ओबीसी मध्येच आरक्षण मांडणी करणारा आपण एक माणूस पट्ट्या वागा हा. मी अहंकारानं बोलत नाही. मनोजदादा मनोजदादा पण जरांगे पाटील योगेशजी, स्वतः मनोजदादा सुद्धा पण ओबीसीतूनच मागतायत योगेशजी, तुम्हाला माहित आहे ते. ऐका मनोजदादा पण ओबीसीतूनच मागतायत. मराठा हा शब्द ओबीसीच्या यादीत गेला असता तर आज जी काय फरफट मराठ्यांची महाराष्ट्रात योगेशजी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत 100 पेक्षा जास्त कायदे तज्ञ होते आहेत आता. पण मग ह्या सगळ्यांना कळलं नाही तू असा शब्द घ्यायचा ना असा टाकायचा आणि व्हायचं इतकं सोपं आहे का ते? आज महाराष्ट्राला कळले का नाही ते 100 जे होते ते खोटे झालेत आणि योगेश केदार एकटा जरांगे पाटलांच्या समोर उभा राहून छाती ठोक म्हणत होता की दादा आपली फसवणूक व्हायला लागलेली आहे, समाजाची फसवणूक व्हायला लागलेली आहे ही. आपल्याला नाही, एक योगेशजी. दिवस थांबा, मी पाय पडलो त्यांच्या. अहो अहो, एक योगेशजी, दिवस 5 थांबला दिवस असता ना झालते, तर ऐका ना योगेशजी, 5 दिवस झालते त्या माणसाच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. तुम्ही मावो समजून दादा घ्या ना त्यांची परिस्थिती काय झाली. मुंबईत वातावरण एवढे मराठे आले होते, नाना, पहिल्या नाना, दिवसापासून पाणी तिथं मिळत नव्हतं, सगळे हॉटेल बंद नाना, होते. तेवढ्या नंतर त्यांची तब्येत खालावली होती, न्यायालयाची तिथं कारवाईची टांगती तलवार होती. ह्या पण गोष्टी तुम्ही समजून घ्या ना. एक अहो, नेतृत्व तिथं एक- एक दोन वेळेस जण, मुंबईला एक जण. जाणं आणि वापस आणणं सोपी गोष्ट नाही योगेशजी. तुम्ही पण बोला, दादाचा जीव आपल्यासाठी महत्वाचा होता. तिथं येणारा प्रत्येक मराठ्याचा जीव महत्वाचा होता. त्याच्यामुळे जर ऐका. कमी जास्त झाला असेल तर योगेशजी सरकारने सांगितलंय दुरुस्त करू आणि मनोज दादांनी जबाबदारी टाकली सरकारवर. त्याच्यात काय कमी जास्त असेल तर ते दुरुस्त करू आणि दुरुस्त बघा. करायची जबाबदारी सरकारची हे योगेशजी सांगितलंय. त्याच्यामुळे आपण नाना, सगळ्यांनी सरकारकडे गेलं पाहिजे. परवानग्या घ्यायला सुद्धा कोणी घेतलेलं नव्हतं. तुम्ही आणि मी जाऊन उभारल्यानंतर परवानग्या झाल्या, ते मान्य करा तुम्ही. नाही, आपण काही गोष्टी पहिल्या मान्य दिवशीपासून करू. नाही हे बघा, आपापसात वाद नको. आपण 5व्या दिवसाची वैचारिक परिस्थिती योगेशजी काय मांडणी होती? करूया. मनोजदादाची तब्येत खालावलेली होती. कोर्टाचा तिकडं आंदोलन उठवण्याबाबतची मनोज भूमिका जरांगे होती. पाटलांनी काय शब्द दिला लोक सगळे आपले तिथं अन्न पाणी वेळोवेळी कमी जास्त होत होतं, राहायला काही नव्हतं. प्रेम यात्रा निघल नाहीतर माझं काय अंत्ययात्रा निघल नाहीतर विजय यात्रा निघल, आम्ही सगळे भावनिक कोण छातीचा कोट कोण उभा होतो ना. नाही, पण घ्यायचं त्यांचं असतं. आपण सगळ्या बांधवांचं त्यांना वाचवणं, त्यांचा जीव वाचवणं ही आपली जबाबदारी आहे सगळ्याची. एखादा आंदोलक लढत असेल आपल्यातला तर आपण उघड्या डोळ्याने त्यांचा जीवाला त्रास होत असताना आपण बघू शकतो का? तुम्ही तरी बघू शकता का योगेशजी? मी सुद्धा बघू शकतो. मनोज दादांचा जीव आपल्यासाठी महत्वाचा होता. नाही मराठा समाजाला दिलाय ना. ठीक अरे आहे. तुम्ही वाचा ऐका. योगेशजी एक मुद्दा. आंदोलक म्हटल्यानंतर एकाच आंदोलनात 40 वर्षाची लढाई पूर्ण होईल असं कधी होत नाही. तुम्ही जरी त्या ठिकाणी असतात किंवा कोणी जरी असतं तर असं होत नाही. एक एक पाऊल पुढे टाकत पुढे जावं लागतं. एक एक मागणी मान्य करत पुढे जावं लागतं. मुद्दा हा आहे, एका दिवशी सगळ्याच मागण्या कशा मागण्या झाल्या, मुद्दा तो नाहीये. मला सांगा की आता या सगळ्यामध्ये काय उणिवा राहिल्या, त्या उणिवा दूर होणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांना ते प्रमाणपत्र मिळू शकेल. आपण उपायांच्या बद्दल बोलूया. नंतर राहुलजींना मी विचारतो की हे तुम्ही करणार आहेत का? हा योगेशजी. त्यांना आवाज जात नसेल तर योगेशजी तुम्ही बोला. तुम्हालाच विचारलंय. मला विचारलाय का? हा माझं असं म्हणणं आहे, मनोज दादांनाही मी त्यांच्या काही लोकांच्या माध्यमातून एक निरोप पाठवला होता की आरक्षणाचा हा विणा आहे. हा विणा म्हणजे सप्ताहामध्ये गावातला सप्ताह उभा केलेला असतो. एक विणा 7 दिवसासाठी उभा केलेला असतो. तो विणा ज्याच्या गळ्यात जाईल लोक त्याचे पाया पडतात. बरोबर आहे. असा म्हणून आणि जो कसलाही कॅरेक्टरलेस असू द्या, दारुडे असू द्या, बेवडा असू द्या, काय असू द्या, त्याच्या गळ्यात जर विणा असेल तर सर्वसामान्य जनता त्याच्या पाया पडते. का पडते? तर हा नारदाचा विणा, तो देव बघितला जातोय. तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाचा विणा आज घडीला मनोजदादांच्या गळ्यात आहे, म्हणून लोक पाया पडायला लागलेले आहेत. हा विणा 1982च्या काळामध्ये अण्णासाहेब पाटलांच्या गळ्यात होता. त्यानंतर खेडेकर साहेबांच्या गळ्यात होता. त्यानंतर संभाजी छत्रपती महाराजांच्या गळ्यात तो विणा होता. आणि आम्ही सुद्धा काही काळ घेतलो, मेटे साहेबांनी सुद्धा काही काळ विणा घेतलेला आहे. मनोजदादांनी असं एक समजून घेतलं पाहिजे की बाबा
हा आपल्याला दैवयोगानं आलेला विणा आपल्या गळात आहे. आपण त्यांनी त्यांचं आपण सर्वस्व आपल्या झोकून समाजात दिलं ना त्याच्यासाठी, असं काय करताय तुम्ही? म्हणूनच म्हणतोय की हा. आपण प्रामाणिक समाजाने लोक- त्यांच्यावर विश्वास ठेवला. योगेशजी, मनोज दादा कुठं कमी पडले का? तुम्ही बघितलंय, 2-2.5 वर्ष झालं तो माणूस रात्रंदिवस रस्त्यावर आहे. तुम्ही बघितलं योगेशजी? दादांच्या प्रामाणिकपणावर शंका नाही, पण मनोज दादांना स्वस्तुतीची लत लागलेली आहे. मनोज दादांनी अभ्यास काय असतो तटस्थ माणसं, नाही, अहो असं नाही, आमच्यासारख्याला असं नाही विचारलं काय योगेशजी. काय असं नाही. तुम्ही कधीतरी येऊन बघा. तुम्ही प्रत्येक मन- वेळी आलात त्यावेळेस तुमचा सुद्धा मान सन्मान मनोज दादांनी केलेला आहे. प्रत्येकाला देतात. ठीक आहे. आंदोलक आहे, उपोषण आहे, उपोषणात कमी जास्त होऊ शकतं. मराठवाडी भाषा आहे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपल्यातले आपल्यात बर जुने नाही नाही काढायचे नाही हे मराठी एक मिनिट सुद्धा मनोज योगेशजी दादांनी योगेशजी सांगितलंय. वेळ माझ्याकडे कमी आहे, वेळ कमी आहे राहुलजींकडे मला जायचंय. आता या सगळ्यामध्ये काय होणं गरजेचं आहे जेणेकरून हा आकडा वाढेल, त्याच्याबद्दल तुम्ही बोला. सरकारकडून अपेक्षा काय ती सांगा. मी राहुलजींना ते विचारतो की हा आकडा वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात मग? करेल की माननीय मनोज दादांनी अतिशय टप्प्याटप्प्याने व्यवस्थित आरक्षणासंदर्भातली भूमिका घेतली, हम्म. समाज पाठीशी उभे राहिला. आणि मी त्याचा साक्षीदार आहे की काही मराठा समाजातल्या विद्यार्थ्या संदर्भामध्ये अगदी आमदारांसारख्या छोट्या घटकापर्यंत सुद्धा त्यांनी सूचना केल्या की हे झालं पाहिजे. आणि त्यामुळे त्यांच्या सूचनेप्रमाणे शासनानं जी आर काढलेला आहे. त्याच्यामध्ये अजून काही मागणी असेल तर निश्चितपणे शासन सकारात्मक आहे. आवश्यकता असेल तर मराठा तरुणांची बाजू आम्ही सुद्धा त्या ठिकाणी शासनाकडे मांडू. हम्म. आणि ज्या त्रुटी आहेत त्या संदर्भामध्ये निश्चितपणे सकारात्मक शासन राहील. मी उद्याच माननीय महसूल मंत्र्यांना आणि उपसमितीचे प्रमुख माननीय विखे पाटील साहेबांना या सगळ्या आलेल्या अर्जांना गती द्यावी अशा प्रकारची निश्चितपणे विनंती करणार आहे. मागच्या आठवड्यात काही बैठका मराठा समाजातल्या तरुणांसंदर्भातल्या झालेल्या आहेत. परत आम्ही 2 दिवस अधिवेशनाचे राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये एखादा निश्चितपणे टोल फ्री त्यांना नंबर भेटून आणि जाहीर होऊ सभागृहामध्ये या शकतो? मागण्या करू. एखादा टोल फ्री नंबर जो मार्गदर्शन करू शकेल काय याच्याबद्दल? त्या संदर्भात आपली तशी जर मागणी आली तर निश्चितपणे शासनाकडे आम्ही तसं मागणी त्यांनी जर खरंच प्रश्न मार्गी लागणार असेल हम्म. तर टोल फ्री नंबरसह काही एखादी सेंट्रलाइज व्यवस्था करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही मागणी करून ते पूर्णही करून घेऊ. गाव पातळीवरती समित्या स्थापन करण्याच्या बद्दलचा उल्लेख सुद्धा या जी आर मध्ये आहे. त्याच्याबद्दलची पावलं उचलली गेली नाहीत असा एक आक्षेप आहे. नाही, आज तरी काही दाखले दिले गेलेत, काही दाखले देण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. हा. मुळातच अर्ज नाही ही समस्या आहे. आणि अर्ज आल्यानंतर जर गाव पातळीवरच्या समित्या झाल्या नाही म्हणून ते थांबले तर निश्चितपणे आपल्याला त्याला दोष देता येईल. परंतु जी आर प्रमाणे जे जे ठरले ते पूर्ण करण्यासाठी पुढच्या अधिवेशनाच्या 2 दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करून तो मार्ग काढू. 2 महत्वाच्या कमेंट मला अगदी थोडक्यात. पहिल्यांदा गंगाधरजी तुमच्याकडून आणि नंतर योगेशजी तुमच्याकडून. अर्जच आले नाहीत तर प्रमाणपत्र देणार कसे हा प्रशासनाचा प्रश्न असू शकतो. अर्ज वाढावेत यासाठी तुम्ही काय करणार आहात सांगा अगदी थोडक्यात, आणि काय करणं गरजेचं आहे? सर्वप्रथम राज्य सरकारनं मुख्यमंत्री महोदयांनी मनोजदादांनी सांगितल्याप्रमाणे गाव समित्या नियुक्त केल्या पाहिजेत, तालुका समित्या नियुक्त केल्या पाहिजेत आणि प्रशासनाला सूचना दिल्या पाहिजेत. तोंडी अधिकारी आता सुद्धा अर्ज घेऊन गेल्यानंतर आम्हाला वरून काही सूचना नाहीत, त्यामुळे हे काही कारवाई करता येणार नाही अशा स्वरूपाची उत्तरं येत आहेत तोंडी. हे मनोजदादांनी वेळोवेळी सांगितलंय. सरकारच्या मुख्यमंत्री महोदयांच्या किंवा उपसमितीचे अध्यक्ष यांना वारंवार मनोजदादा सांगत असतात किंवा गावागावातले शहरातले लोक तिथं आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला मनोजदादा फोन लावतात. त्याच्यापेक्षा सरकारनं आता लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू केली पाहिजे. ठीक आहे योगेशजी शेवटची कमेंट. योगेशजी शेवटची कमेंट, वेळ संपला माझा. हा, हे बघा, आम्ही सगळेजण जरी आज आम्ही एकमेकांच्या सोबत बोलत असलो, थोडं बहुत मतमतांतर व्यक्त करीत असलो, तरी आम्ही मराठा समाजाच्या हिताचा आणि कल्याणासाठी सर्वस्व त्याग केलेल्या तरुणांपैकी आहोत. नाना असतील काय, जरांगे पाटील असतील काय, आम्ही काय, आमच्यासारखे असे लाखो पोर आहेत त्यांनी समाजासाठी दिले. आमचं असं म्हणणं आहे की बाबा ह्या हैदराबाद गॅझेटियर मध्ये असं काही आपण क्रांती घडवू शकणार नाही. आपण जे काही एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे शिंदे समितीचा जो पर्याय आपण समोर आणलेला होता, आज त्याची कामं सगळी थांबवल्या गेलेली आहेत. त्याच माध्यमातून काही शोधण्यासाठीच बघायला पाहिजे. ह्या हैदराबाद गॅझेटियरची अडचण अशी झालेली आहे. लातूर मधल्या अनेक तरुणांनी मला सांगितलं की बाबा आता तो जी आर आहे, जी आर नुसार बघायला आम्ही शिंदे समितीला किंमत देणार नाही, महत्व देणार नाही असं अधिकारी म्हणायला लागलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे की मराठ्यांच्या ताटात पुन्हा एकदा काहीतरी पाणी ओतण्याचा कार्यक्रम ह्या जी आरच्या माध्यमातून जर होत असेल तर मनोजदादाने असेल, आम्ही असेल, समाजाने असेल, ह्या जी आरला जसं सगळे सोयरे आपण बाजूला केला तसा करू. आणि कुणबी नोंदीच्या संदर्भाने जे शिंदे समितीची आपण जी काही रचना केलेली होती ती स्ट्रेंथन कशी करता येईल, तालुका लेवलला, गाव पातळीला शिंदे समितीला अधिकार आहेत, त्यांना फॉलोअप घेता येईल, ते आपण केलं पाहिजे. हा जी आर विनाकारण लोकांना